सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांच्यावर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने धडक कारवाई करत त्यांना तडकाफडकी निलंबित केले। रुग्णसेवेबाबत सातत्याने येणाऱ्या तक्रारी आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांच्या विरोधात आता कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून विभागीय चौकशीही प्रस्तावित करण्यात आली आहे। विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टर देगावकर हे अवघ्या काही दिवसांनी सेवानिवृत्त होणार होते, मात्र त्यापूर्वीच त्यांच्यावर कारवाईची कुऱ्हाड कोसळल्याने वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली। प्रशासकीय नियमानुसार निलंबन काळात त्यांना नंदुरबार मुख्यालयात रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले। दरम्यान रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी त्यांच्या रिक्त जागी आता जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्याकडे शल्यचिकित्सक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला। राज्याच्या आरोग्य विभागाचे कार्यस्थान अधिकारी अनिल कमेरिये आणि नाशिकचे विभागीय उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर यांनी मंगळवारी या संदर्भातील अधिकृत आदेश पारित केलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील देवपूर अमरधाम मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला असून राख चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे। चोरी गेलेल्या या राखेतून सोने मिळवण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी राखेची चोरी केल्याची माहिती समोर येत आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। या प्रकरणानंतर नागरिकांनी अमरधाम मध्ये तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसावेत आणि सुरक्षा रक्षक नेमावात अशी जोरदार मागणी केली आहे। अंत्यविधी सारख्या संवेदनशील ठिकाणी अशी घटना घडणे अत्यंत गंभीर असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। मी कैलास चौधरी। काल मला फोन आला की स्मशानभूमीमधली पेटावरची राख ही चोरीला गेली आहे आणि त्यामध्ये तो सोनं नाणं चांदी तर जाऊ द्या, पण तो डोक्यात ठेवलेला 1 रुपया पण सापडत नाही। तर माझी नवीन महापौरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत आणि स्थानिक नागरिकाला तिथे वॉचमॅन म्हणून नेमावं, जेणेकरून तिथे असे प्रकार घडणार नाही। कारण स्थानिक नागरिक 24 तास तिथे राहत असल्यामुळे तेथील या गोष्टींना आळा बसू शकतो आणि हे चोरीचे प्रकार थांबतील। मृत्यूची अहवेलना या राख चोरीतनं होत आहे आणि आमच्या भावना दुखवल्या जात आहेत। त्याच्यामुळे नवीन महापौरांना माझी विनंती आहे की जी महिला मृत्युमुखी पडते त्या महिलेचे दागिन्यासाठी ती राख चोरीला जाते, तरी चोरून ते चोर त्यातनं गाळून सनी ते वस्तूंना सोन्याच्या वस्तूंना बाजारात विकतात आणि त्याचं पोट भरतात। पण असे प्रकार आपल्या धर्मामध्ये आपल्या त्या शवाची त्या मृत्यूची अवहेलना होत आहे। त्यामुळे नवीन महापौरांनी या गोष्टीमध्ये गांभीर्याने लक्ष घालून तेथे सीसीटीव्ही कॅमेरे स्थानिक वॉचमॅन द्यावा अशी मी महापौरांना विनंती करतो। दरम्यान या घटनेची दखल घेत धुळे मनपाच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी देवपूर अमरधामची पाहणी केली आहे। पाहणी दरम्यान अमरधाम मधील स्वच्छता, अंत्यविधींच्या ओट्यांची दुरवस्था तसेच सुरक्षा व्यवस्थेचा अभाव यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची सूचना दिल्या। नागरिकांचे म्हणणे आहे की अमरधाम परिसरात योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे अशा घटना घडत आहेत। त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक आणि स्वच्छतेची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी जोर धरत आहे। यहाँ पर धुलिया की जो हमारी नागरिक है उनके तरफ से मुझे कई निवेदन दिए गए और उनका कहना यह था कि जब हमारे जो यहाँ पर उनको लेकर आते हैं, प्रेत को यहाँ पर लेकर आते हैं, तो प्रेत लाने के बाद में कई लोग उनकी जो राख रहती है, राख को छान के उसमें से जो सोना रहता है वो उसकी चोरी करते हैं। तो उनकी मांग मेरे पास ये है कि भाई यहाँ पे सीसी कैमरा लगाया जाए, यहाँ पे एक वॉचमैन लगाया जाए। और उन्होंने जो निवेदन दिया, उनके निवेदन में जो जो उन्होंने हमें पूर्तता करने दिया है, मैं जल्द से जल्द उनकी पूर्तता करूँगी। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।
नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा. ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा. हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका. सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू. हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका. आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने. हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करा, कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन पाठोपाठ गॅस टंचाई निर्माण होऊ लागली असून त्याचा फटका मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हॉटेलांना बसत आहे. गॅस सिलेंडर अभावी काही हॉटेल बंद झाले आहे, तर काही बंद होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत हॉटेल चालकांनी आपले म्हणणे मांडले. काय सध्या गॅसची काय परिस्थिती आणि काय एकंदरीत परिस्थिती काय हॉटेलची? गॅस अजिबातच मिळत नाही अशी परिस्थिती. आम्ही त्या आमचे जे वितरक आहेत त्यांना आम्ही वारंवार सांगतोय. आमच्याकडे जे रोज आणून देणारे गॅस वितरक आहेत त्यांनी पण सांगितलं की आम्हाला वरूनच कंपनीतनंच गॅस उपलब्ध होत नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. अशी फार वाईट परिस्थिती आहे. काय शहरातील हॉटेल व्यवसायावर काय परिणाम झाले? हॉटेल व्यवसायावर जवळजवळ आता असं म्हटलं पाहिजे की 50% हॉटेल व्यवसाय जवळजवळ बंद झालाय आणि काही तासांमध्ये किंवा 2 दिवसांमध्ये बाकीचे सगळे हॉटेल बंद होण्याची परिस्थिती आहे. काय मागणी? त्वरित आता गॅसचा पुरवठा सरकारने करावा. थोडेसे जास्त पैसे लागले तरी हरकत नाही, पण गॅसचा पुरवठा त्वरित व्हायला पाहिजे, याची गरज निर्माण झाली. दिवसापासून गॅसची भीषण टंचाई जाणवते आणि जे वितरक आहे आमचे त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलंय की कंपनीचा गॅस वितरित होत नाहीये, अनंत अडचणी येत आहेत. त्यामुळे आता फार धोकेदायक परिस्थिती निर्माण झाल्यासारखी वाटते आणि याच्या पुढे अजून काय उद्भवतं ते सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळे आमचं जे हॉटेलचं दैनंदिन जो कार्यक्रम असतो कुकिंगचा, त्याला फार मोठी समस्या झेलावी लागू शकते. तर याच्यावर लवकरात लवकर काय ते करता येईल याचा विचार केला गेला पाहिजे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख, मनमाड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे शहरातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. धुळे शहरातील अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या आणि वेगाने बदललेल्या सुभाषनगर परिसरातील गल्ली क्रमांक 14 मध्ये 100 ते 150 वर्षांपूर्वीचे चिंचेचे झाड काही दिवसांपूर्वी कापण्यात आलेलं आणि त्यामुळे पूर्णपणे सुकलेल्या एका चिंचेच्या झाडाला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. हे झाड आधीच कापून टाकण्यात आलेले असल्याने ते पूर्णपणे वाळले होते आणि त्यामुळेच आगीने वेगाने पेट घेतला होता. मात्र या घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे आणि पाण्याचा जोरदार मारा करून ही आग पूर्णपणे विझवली आहे. दाट लोकवस्तीच्या या भागात वेळीच आग आटोक्यात आल्याने संभाव्य मोठा धोका टळला असून या बचाव कार्यात अग्निशमन दलाचे वाहन चालक गोपाल माळी आणि राकेश माळी, लीडिंग फायरमॅन अमोल सोनवणे तसेच फायरमॅन संतोष शिरसाट आणि योगेश मराठे यांनी अत्यंत तत्परतेने आणि व्यावसायिकतेने आपली जबाबदारी पार पाडत परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा दिलाय. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना. कर भरा, सहकार्य करा. नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे. थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. सदरची कटू कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे. शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील. हा संदेश जनहितार्थ जारी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे जिल्ह्यातील नेर गावाला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी नेर तालुका कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहे. यावेळी नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देऊन नेर गावाचा
नव्या तालुक्यात समावेश करण्याची मागणी केली आहे। यावेळी गावकऱ्यांनी सांगितले की नेर हे गाव भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाणी असून परिसरातील अनेक गावांसाठी ते सोयीचे केंद्र आहे। नेर येथे विविध शासकीय सुविधा उपलब्ध असून प्रशासकीय दृष्टीनेही तालुका मुख्यालयासाठी योग्य ठिकाण असल्याचं सांगण्यात आलंय। तसेच परिसरातील सुमारे 50 ते 60 गावांचा कारभार नेर येथून प्रभावीपणे चालविला जातो। त्यामुळे नवीन तालुका निर्माण करताना नेर गावाच्या प्राधान्याने विचार करावा अशी मागणी नेर कृती समितीने केली। या मागणीसाठी स्थानिक नागरिक व समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन लवकरात निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। जिल्हा आणि तालुका निर्मिती होणार आहे, या बाबतीमध्ये काही दिवसापूर्वी माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं की नवीन जिल्हा निर्मिती आणि तालुका निर्मिती होणार आहे, परंतु ही निर्मिती डिलिमिटेशन नंतर होणार। डिलिमिटेशन म्हणजे नवीन मतदारसंघांची निर्मिती जेव्हा होईल, नवीन मतदारसंघाची निर्मिती आणि जिल्हा आणि तालुका निर्मिती, याचा अर्थ डिलिमिटेशनचा प्रस्ताव किंवा डिलिमिटेशनची प्रोसिजर ही 2026मध्ये सुरू आहे आणि हे डिलिमिटेशन झाल्यानंतर तालुका आणि जिल्हा हे विभाजन होणार, हे याचं महाराष्ट्र राज्याचं महसूल मंत्र्यांचं म्हणणं आहे। त्या आधारावर आमच्या नेर गावाचं म्हणणं असं आहे की धुळे जिल्ह्यामध्ये जर आपल्या तालुक्यांचं विभाजन होत असेल, नवीन तालुका निर्मिती होत असेल, तर आमच्या नेर गावाला प्राधान्य देण्यात यावं। याची अनेक कारणं आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने नेर गाव जे आहे ते नेर धुळे आणि साक्री तालुक्यामध्ये मध्यवर्ती नॅशनल हायवेवर आमचं गाव आहे, आमची मोठी बाजारपेठ आहे, आम्हाला ऐतिहासिक कारणं आहेत। इतिहासामध्ये ब्रिटिशकालीनमध्ये त्यावेळेला प्रगाणा म्हणायची, तर तेव्हा नेर परगाणा होता। आजही तुम्ही बघा, मोराणे प्रनेर, शिरदाणे प्रनेर असं लावलं जातं। म्हणजे त्या काळी ब्रिटिश हे नेरच्या रेस्ट हाऊसवरून कारभार पाहायचे। त्याचप्रमाणे नेरची लोकसंख्या ही मोठी आहे, 25,000च्या पुढे लोकसंख्या आहे। नेरला 5 जिल्हा परिषद गटांचा तिथं संपर्क आहे आणि अशा पद्धतीने 60 ते 70 गावं हे नेर परिसरात जोडले जातात आणि भौगोलिक परिस्थिती ही नेर करता अनुकूल आहे। आणि जसं बावनकुळे साहेबांनी सांगितलं त्यांच्या बाईटमध्ये की भौगोलिक परिस्थिती बघूनच तो निर्णय घेतला जाणार आहे। तर आमचं शासनाच्या म्हणण्याच्या आधारावरच आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर नवीन तालुका करत असाल तर नेरला प्राधान्य देण्यात यावं। नेर आणि नेर गावासाठी प्रॉपर आमच्याकडे गावठाण भरपूर आहे, आमचं अक्कलपाड्यासाठी पाणी रिझर्व आहे, आमच्याकडे सौर ऊर्जा देखील उपलब्ध आहे। सर्व प्रकारचे घटक जे तालुक्याला लागतात ते आमच्या नेरला अवेलेबल आहेत। त्यामुळे नेर तालुका करावा अशी विनंती करण्यासाठी आज आम्ही महाराष्ट्र जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांपासून आपले रुलिंग आमदार वगैरे सगळ्यांना निवेदन देणार आहोत। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। धुळे शहराच्या महापौरांनी आज अचानक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीची पाहणी करत परिसरातील समस्यांची माहिती घेतली आहे। पाहणी दरम्यान अमरधाम परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न अग्नीवर आल्याचं दिसून आल्याने महापौरांनी स्वतः अमरधामची स्वच्छता केल्याने अधिकाऱ्यांना देखील यावेळी धक्काच बसलाय। या परिसरात अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्याने नागरिकांनी महापौरांकडे नाराजी व्यक्त केली होती। तसेच अंत्यविधींसाठी असलेल्या ओट्यांची दुरवस्था झाल्याचंही निदर्शनास आलंय। काही ओटे तुटलेले असून त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज असल्याचं म्हणत महापौरांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। यावेळी स्थानिक नागरिकांनी अमरधाम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी महापौरांसमोर मांडली आहे। या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत परिसरात स्वच्छता राखण्याचे, ओट्यांची दुरुस्ती करण्याचे तसेच आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले। महापौरांच्या या पाहणीनंतर अमरधाम परिसरातील समस्या लवकर सोडविल्या जातील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। दश क्रिया विधि मंडल यहाँ पर जो 10 दिन की पूजा की जाती है और हमारे इधर की तो जनता धुळे शहर की यहाँ पे आती है, लेकिन जो दूर दूर से बाहर गांव से लोग आते हैं और यहाँ की जो दश क्रिया मंडप की इस तरह से इतनी बुरी हालत यहाँ के अधिकारियों ने करके रखा है। हमने पानी किए, हमें देखा नहीं गया, तो हम स्वतः महापौर
और उपमहापौर दोनों ने यहाँ के जाले निकाले और यहाँ के नीचे की जो टाइल्स है वो भी हमने धोया। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है, और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नाशिकच्या सातपूर परिसरातील स्वारबाबा नगर येथील सिद्धार्थ चौक परिसरात असलेल्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयाजवळ आज सकाळी सुमारे 11:15 वाजेच्या दरम्यान वाळलेल्या गवताला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे। या ठिकाणी विद्युत विभागाचे कार्यालय असून आजूबाजूला दाट वस्ती असल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। गवत पूर्णपणे वाळलेले असल्यामुळे आग वेगाने पसरत होती। मात्र अग्निशमन दलाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। या कारवाईसाठी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल झाल्या होत्या आणि त्यांनी संयुक्त प्रयत्नांनी आग विझवली। या घटनेदरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून 33 केव्हीचे फीडर टाका बंद करण्यात आलाय, त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याचं सांगण्यात आलंय। यावेळी बोलताना प्राजक्त घुले यांनी सध्या उन्हाचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे आग लागण्याच्या घटना घडण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगितलंय। नागरिकांनी परिसरात कचरा किंवा वाळलेले गवत पेटवू नये, तसेच अधिक सतर्कता बाळगावी असे आवाहनही त्यांनी केलंय। गवताला आग लागली होती, काय सांगाल? आता ठिणगी कुठून पडली ते आपण एक्झॅक्ट सांगू नाही शकत, कारण आता त्या बाजूला घरं पण आहेत, वस्ती आहे, तिकडनं काही काडेपेटी जरी पेटली असेल तरी वाळलेल्या गवताला पेटून ते हवेच्या झोताने ते पेटल्यामुळे आपण ते लगेचच सप्लाय बंद करून अग्निशामक बोलवून आग विझवलेली आहे आणि आता सगळं नियंत्रणात आहे। या ठिकाणी काही नुकसान झालेलं आहे का? नाही, आता ते आपल्याला बघितल्याशिवाय काही कळणार नाही, पण सध्या तर ॲज ऑफ नाऊ काही नुकसान झालेलं नाही। या ठिकाणी अग्निशामकच्या गाड्या आल्या होत्या का? हो, 5 गाड्या आपण पूर्णपणे बोलवल्या होत्या। पहिले 2 बोलवल्या होत्या, परिस्थिती पाहता जसं जसं ते हवा सुटल्यामुळे आपल्याला अजून 2 मागवावं लागलं तर आपण मागवलं। या ठिकाणी आता जर आपण बघितलं, उन्हाचं तापमान सगळ्यात जास्त आहे आणि या ठिकाणी अनेक असे प्रकार घडण्याची शक्यता आहे, आग लागण्याची, म्हणजे अनावधानाने लागण्याची शक्यता आहे। अशा पद्धतीने आपण काय आव्हान करणार नागरिकांना? नागरिकांना एकच आहे की जिथे जिथे असं आपल्या प्रतिबंधित क्षेत्र असतात तिथे कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टी करणं टाळावं। समूहाने येऊन बऱ्याचदा रिकामी जागा दिसल्यास तिथे पार्टीचं नियोजन केलं जातं किंवा अशा काही गोष्टी केल्या जातात त्या टाळाव्यात, जरी आपल्याला त्या दिसत असल्या तरी। आणि अशा ठिकाणी काही अग्निशामक वस्तू वापरणं किंवा त्या म्हणजे साधी काडीपेटी जरी असेल, ती गाडी जरी विजवायची म्हणून जरी टाकली तरी ती पेटवून घेऊ शकते। मॅडम, आपलं नाव आणि पद? प्राजक्त घुले, उपकार्यकारी अभियंता। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान।
ज्या व्यक्तीचा वर्षभरापूर्वी आजारपणाने मृत्यू झाला होता त्या व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे भासवून तब्बल 50 लाखांचा विमा लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या मृताच्या नातेवाईकांसह डॉक्टर आणि पोलिसांच्या मदतीने रचलेला कट उधळून लावलाय। या प्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील मेहुण बारे पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे। दरम्यान या व्यक्तीच्या नावे 7 कोटींचा विमा काढण्यात आला होता। चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंदार करंबळेकर, पोलीस कर्मचारी महेंद्र पाटील, रवींद्र एकनाथ बत्तिशे, सचिन अशोक निकम, सुनील अशोक निकम तसेच मृताची पत्नी अरुणा जाधव आणि त्यांचा भाऊ विमा प्रतिनिधी अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत। बागलाण तालुक्यातील लखमापूरचे रहिवासी असलेल्या राजेंद्र शालिंदर जाधवच्या अपघाताची मृत्यूचा श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे 50 लाखांचा दावा दाखल करण्यात आला। या प्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील मेहुण बारे येथील पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद होती। पुढील तपास पोलीस करीत आहेत। एक इन्शुरन्स ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेटचा एक गुन्हा उघडकीस आणलेला आहे। त्यामध्ये काही इन्शुरन्स एजंट्स आहे। इन्शुरन्स एजंट्स जे गरीब आहे आणि ज्याचा टर्मिनली इल आहे, त्याचं आजारीमुळे येणारे काही महिन्यात किंवा काही वर्षात मरण पावणार आहे असं लोकांना आयडेंटिफाय करतात आणि त्यांच्या नावाने मोठ्या मोठ्या इन्शुरन्स काढतात। म्हणजे इन्शुरन्स काढण्यासाठी त्याचं काहीतरी उत्पन्न पाहिजे म्हणून 3-4 वर्षाचं उत्पन्न देखील दाखवतात आणि त्या माणसाचं काहीतरी कन्स्ट्रक्शन कंपनी अशा काहीतरी दाखवत आहेत। आणि त्याच पद्धतीचं एक नाशिक जिल्ह्याचं सटाणाचं राहणारं एक राजेंद्र जाधव म्हणून एक माणसं, त्याला क्रॉनिक लिव्हर डिसीज होत्या। त्यांच्या नावाने एक कन्स्ट्रक्शन कंपनी ओपन केलं होतं इन्शुरन्स एजंटनी आणि त्याच्यानंतर त्यांच्या नावाने इन्शुरन्स देखील काढले होते। म्हणजे श्रीराम फायनान्सला 50 लाख आणि इतर सर्व कंपनीला मिळून 7.5 करोड अंदाजे इन्शुरन्स काढले होते। त्या माणसाचा राजेंद्र जाधवचा फेब्रुवारी 2024 मध्ये मयत झाला होता, नॅचरल डेथ। त्यांनी जे इन्शुरन्स एजंट्स आहेत तेव्हा त्यांना काय करता आलेलं नाही आहे, म्हणजे नॅचरल डेथ झाल्यामुळे त्यांचे कोणताही इन्शुरन्स मिळालं नाही आहे। त्यांनी ओव्हरऑल प्लॅनिंग केलेलं आहे। प्लॅनिंग करून एक एप्रिल 2025 मध्ये एक बनावट ॲक्सिडेंट तयार केलं। ते बनावट ॲक्सिडेंट जे मेहुणबारा पोलीस स्टेशनमध्ये एका रोडवरती केलं होतं। मग ऑलरेडी त्यांनी प्लॅन केलं होतं की हॉस्पिटलमध्ये जाणार, जे हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर आहे ते कॉम्प्रोमाइज झालं होतं। त्यांनी बॉडी कोणता समोर नसताना MLC काढला आणि आपल्या पोलीस कर्मचारी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचा 2 कर्मचारी देखील त्यांचा ही कॉन्स्पिरसीमध्ये सहभाग घेतला। त्यांनी तिथं जाऊन इन्क्वेस्ट रिपोर्ट काढला आणि बॉडी नसताना पोस्टमॉर्टम रिपोर्ट डॉक्टरने दिला आणि बॉडी नसताना ही लोकांनी बॉडीचं हँडओव्हर करण्याचं कागदपत्र देखील तयार केलं। आणि सर्व झाल्यानंतर जे पोलीस स्टेशनला ॲक्च्युअल पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा आला। त्या गुन्हा आल्यानंतर ज्या रोडवरती त्यांनी सांगण्यात आलं होत्या त्या संबंधित बीट अंमलदारकडे तपास गेला। तपासादरम्यान त्यांनी जे गाडी ॲक्सिडेंटमध्ये इन्व्हॉल्ड आहे, जे 2 व्हीलर आहेत 4 व्हीलर आहेत, दोन्ही पोलीस स्टेशनचं सरेंडर केलं। ते साक्षीदार देखील सरेंडर करण्यात आले होते आणि आरोपीनं देखील तो सबमिट केलं होतं पोलीस स्टेशनमध्ये। सर्व जे प्रोसिजर प्रमाणे ते इन्व्हेस्टिगेशन झालं आणि त्याच्यानंतर चार्जशीट देखील झाल्या होत्या। नंतर आम्हाला जे माहिती प्राप्त झाल्यानंतर फायनान्स कंपनीवाल्यांकडनं आम्ही गुन्हा दाखल केला आणि या पूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे इन्शुरन्स काढण्यामध्ये जे काही चुका काढलं होतं, नंतर बनावट ॲक्सिडेंट तयार केलं होतं आणि जे कोणी इन्शुरन्स एजंट्स आहेत आणि जे कोणी ह्याच्यामध्ये बेनिफिट मिळणार होते सर्व लोकांवरती आम्ही तपासादरम्यान त्यांचं काय काय रोल आहे ते निष्पन्न केलेलं आहे आणि ओव्हरऑल आतापर्यंत आम्ही 9 लोकांना अटक करण्यात आले होते। त्याच्यापैकी इन्शुरन्स एजंट्स आहे प्रवीण पाटील, प्रेम पाटील अशा 2 लोक आणि त्याच्यानंतर डॉक्टर आहे, डॉक्टरचं नाव आहे डॉक्टर मंदार कलंबेकर आणि त्याच्यानंतर पोलीस आहे, पोलीसपैकी 4 लोक आहेत। सचिन निकम हा मेहुणबारा पोलीस स्टेशनचा आहे, हा पोलीस हवालदार रवींद्र बत्तिशे हा बी मेहुणबारा पोलीस स्टेशनचा, पोलीस हवालदार महेंद्र पाटील, पोलीस हवालदार सुनील निकम या दोघा चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचा आणि त्याच्यानंतर जे मयत झालं होतं त्याचं वाईफ आहे अरुणा राजेंद्र जाधव आणि मयत झालेल्या माणसाचा भाऊ आहे एक मिथुन जाधव। असं एकूण 9 आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे। पुढील तपास आमचे चालू आहे। हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते विमा कंपनीने स्वतः इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर समोर आलं होतं। विमा कंपनीला देखील म्हणजे त्यांचा ओव्हरऑल क्लेम मधून त्यांना डाऊट आले होते।
त्यांच्या टीम देखील म्हणजे त्यांचं स्पॉट व्हेरिफिकेशन जेव्हा करायचं होतं ते स्पॉट व्हेरिफिकेशन वगैरे सर्व करत चालू त्यांचं केलेलं आहे. म्हणजे एक्झॅक्टली ते माहीत झालं होतं त्या माणसाचा घरी गेलं की सर्व गोष्टी त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी संशयास्पद ओव्हरऑल विषय आहे असं आम्हाला रिपोर्ट दिलं होतं सुरुवातीला. त्याच्यावरती एन्क्वायरी करून आम्ही पूर्ण बाकीच्या सर्व गोष्टी क्लिअर कट आम्ही माहिती इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न केलेलं आहे. त्याच्यात फिर्यादी विमा कंपनीचे अधिकारी आहेत. बरोबर आहे. श्रीराम फायनान्सचा जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो फिर्यादी आहे. तर याच्यात श्रीराम फायनान्सचा आणखी कोणत्या कंपनीचा विमा काढला होता? जागर जनस्थानासाठी प्रतिनिधी सोजीलाल हाडपेट, चाळीसगाव. नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा. ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा. हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका. सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू. हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका. आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने. हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करा. कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित